हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण माहिती घेणार आहोत अभ्यासाविषयी, टी वायचे बुक्सविषयी आणि एस वायच्या बुक्सविषयी. तर अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते, एक नवी एनर्जी मिळते. आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा. आता ही माहिती अशी आहे की टी वायचे विद्यार्थी आणि एस वायचे विद्यार्थी, तर जे एस वाय आणि टी वायचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. त्यांनी लक्षपूर्वक बघा आणि ऐका. तर जे माझे विद्यार्थी आहेत मला कमेंट्स करतात की इंग्लिश, मराठी, टी वायचे किंवा एस वायचे IMP सांगा म्हणून, पण माझ्याकडे त्याचे बुक्स नाही आहे. जर बुक्स डाउनलोड झाले किंवा प्रश्नपत्रिका मिळाल्या तर मी तुम्हाला नक्कीच ते शेअर करेल. तुमचे कमेंट्स वाचून मलाही अस्वस्थ वाटतं की मी तुमची मदत केली पाहिजे, पण माझ्याकडे बुक्स नसल्यामुळे मी तुम्हाला IMP सांगू शकत नाही. आणि इंग्लिश विषय माझा नाही आहे, त्यामुळे मी इंग्लिश विषय शिकवू शकत नाही. तरी मी प्रयत्न करेल, जर मला बुक्स मिळाल्या इंग्लिश आणि मराठीच्या तर मी तुम्हाला त्यातून IMP सांगेल किंवा मग मी तुम्हाला IMP प्रश्नपत्रिका देईल. पण तरी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते, त्यानुसार तुम्ही स्वतः IMP काढू शकतात. जसं मी इतर बुक्सचं सांगते, आता मी हे टी वायचंच बुक्स घेतलेलं आहे, PSY सायकोलॉजीचं. तर जसं की मी तुम्हाला सांगत राहते की पहिलं लेसन आहे तर प्रत्येक याचं अशाच प्रकारे IMP काढतात. पहिलं लेसन, दुसरा लेसन, तिसरं लेसन, याच्यातून एक एक दोन दोन प्रश्न तुम्हाला नक्कीच येतात. आणि मी किती IMP दिले तर तुम्ही अभ्यास करून लिहिणार तरच तर तुम्हाला चांगले मार्क्सनी पास होणार तुम्ही चांगल्या मार्कांनी. तर तुम्ही अभ्यास तर करायचाच आहे, मी IMP सांगितले किंवा नाही सांगितले तरी. तर तुम्हाला अशा पद्धतीनेच तुमची IMP काढायची आहे. जर मला बुक्स मिळाले तर नक्कीच मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करेल IMPचा, मराठी, इंग्लिश. आणि तुम्हाला जे जे IMP पाहिजे त्यांना मी विनंती करते त्यांनी तुमचे कोड टाका या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये. इंग्लिशचे IMP पाहिजे तर इंग्लिशचे पण 6 विषय असतील स्पेशल, त्याचे तुम्ही नावं, कोड नंबर टाका आणि एक ब्रॅकेटमध्ये टाका TY आणि इंग्लिश विषय आणि त्याचे सर्व कोड टाका. मराठी असेल तर मराठीचं पण तसंच TY मराठी आणि त्याचे सर्व कोड टाका ब्रॅकेटमध्ये कमेंट बॉक्समध्ये. मग त्यानुसार मी तुमचे नावं बघून पुस्तक डाउनलोड करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यातून वेळ मिळाला तर नक्कीच मी तुम्हाला अभ्यास IMP शेअर करेल किंवा मग मी तुम्हाला प्रश्न शेअर करेल ओन्ली फक्त. तसं मी प्रयत्न नक्कीच करेल. आणि त्या व्यतिरिक्त नाही जमलं तर तुम्ही अशा पद्धतीने IMP काढू शकता. जसं की पहिलं लेसन आता हा PSYचा, त्याच्यात मी सांगते की स्टार आहे, तर तुम्हालाही त्याच्यामध्ये तसंच असेल. तसं तुम्ही याच्यातून मुद्देसुद्धा अभ्यास करायचा आहे. कारण ह्या वर्षी माझी एक्झाम असल्यामुळे मलाही अभ्यासाचा लोड आहे, शिवाय कार्यक्रमांना कुठे जावं लागतं, त्याच्यामुळे मी प्रयत्न करीत आहे तुमच्यासाठी अभ्यासाचे व्हिडिओ अपलोड करायचे. आणि मी क्रमवाईज घेत आहे. पहिले मी FY पूर्ण करेल, FYचे सर्व IMP सांगून झाल्यावरती मी SYच्या बुक्सचे IMP सांगेल तुम्हाला मे जूनसाठी. त्यानंतर मी TYचे सांगेल. तोपर्यंत तुम्ही तुमचे जे असतील विषय तुम्ही मला सब्जेक्टची नावं व्यवस्थित ब्रॅकेटमध्ये टाकून कमेंट बॉक्समध्ये टाका आणि वरती तुमचं विषय टाका. मराठी, इंग्लिश, इतर जे विषय असतील ते मी प्रयत्न करेल अपलोड करण्याचा. जर झालं शक्य तर मी नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करेल IMPचा. तरी तुम्ही बुक्समधून अभ्यास करीत राहा तुमच्या पद्धतीने. आणि मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहे त्याचा तुम्ही सराव करीत राहा, त्यातूनसुद्धा प्रश्न तुम्हाला येतात. आणि ज्या विद्यार्थ्यांचं मी IMP नाही सांगू शकत बुक्स नसल्यामुळे किंवा वेळ नसल्यामुळे, त्यांच्यासाठी सॉरी की मी तुमचे IMP नाही सांगू शकत. तुम्ही माझे इतर व्हिडिओ बघतातच, इतर विषयांचे ज्यात मी IMP सांगते कसा अभ्यास करायचा, त्याच ट्रिकनुसार तुम्हाला तुमचे इंग्लिश, मराठी बुक्समधून अभ्यास करायचा आहे. तुम्ही जर माझ्या बोलण्याशी सहमत असणार तर प्लीज नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे विषय आणि ब्रॅकेटमध्ये टाका. आणि जर तुम्ही सहमत असणार तर कमेंट बॉक्समध्ये तसं लिहा की मी सांगितलेलं तुम्हाला पटतं आहे की नाही. जे इतर विषयांचे विद्यार्थी आहेत तर त्यांनी असाच ट्रिकनुसार अभ्यास करायचा आहे.
पहिला लेसन, दुसरा लेसन, तिसरा लेसन, जे लेसन असतात त्याच्यात जे स्टार केलेले असतात असे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यावरती अभ्यास करायचा आहे, वाचून जायचं, मनाच्या भाषेत लिहायचं आहे, पेपर कोरा ठेवायचा नाही. आणि सर्व विषयाच्या विद्यार्थ्यांना सर्वांनाच माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. सर्वांनी पेपर छान लिहा, पेपर कोरा ठेवू नका. पेपर काहीतरी लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळतात आणि मनाच्या भाषेत लिहिल्यावरती मार्क तुम्हाला जास्तच मिळतात. आता बघा, हा सायकोलॉजी विषय, पण याच्यात काही विषय शब्द असे आहेत की त्याचे अर्थ लगेच लक्षात येत नाही, म्हणून त्याच्यात शब्दार्थांचे जर आपण वाचन केलं तर लवकर लक्षात येतं आपल्याला मनाच्या भाषेत मांडणी करायला. जसं की मराठी विषय, इंग्लिश विषय, त्याच्यात सुद्धा तुम्हाला अवघड जात असेल तर जर शब्दार्थ असतील तर तुम्ही लक्षात ठेवा त्याचा अर्थ, त्या पद्धतीने तुम्ही मनाच्या भाषेत पेपर लिहू शकतात, तर तुम्हाला पेपर अगदी सोपा जाईल. मी सर्वच विद्यार्थ्यांना IMP सांगण्याचा तरी माझा प्रयत्न असतो आणि प्रयत्न करत राहील, पण काही कारणामुळे कोणाची IMP जर सांगायची राहू शकते. पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या विषयासोबत तुमचे कोड नंबर टाका विषयांचे, त्यानुसार मी डाउनलोड करून पुस्तक तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. कारण इतर विषय माझे नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या विषयांचे जेव्हा मला कोड सांगणार तेव्हा माझ्या लक्षात येईल की तुम्हाला कोणत्या विषयाचं IMP पाहिजे आहे. काही जण जनरल BA करतात, तर मग त्यांचे 3 विषय, म्हणजे एक विषय वेगळा, त्याचे 3 पुस्तकं, एक वेगळा असतो TYला. मग ते मला कसं काय समजणार की तुम्ही स्पेशल घेतला आहे की जनरल BA घेतला आहे. त्याच्यामुळे मग तुम्ही जे तुमचे कोड नंबर आहेत ते कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याच्यानुसार मी तुम्हाला IMP सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर चला, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करीत राहा आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करत जा, कारण मी पण वेळात वेळ काढून तुमचा अभ्यास घेते. तर सबस्क्राईब नक्की करत जा आणि व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओ शेअर करीत जा. तर चला, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.